हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धन्वे जी.एच. शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर, बारामती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. प्रकरण दुसरे, उपयोगिता विश्लेषण अर्थात युटिलिटी ॲनालिसिस. या भागामध्ये आतापर्यंत आपण काय पाहिले ते अगदी थोडक्यामध्ये उजळणी स्वरूपात पाहूयात आणि पुढे जाऊयात. या प्रकरणाची प्रस्तावना आपण पाहिलेली आहे, ज्यामध्ये उपभोक्ता कोणाला म्हणायचं किंवा उपभोक्त्याचं वर्तन म्हणजे काय आहे ते आपण पाहिलं. तर आपल्या गरजांची पूर्तता करत असताना व्यक्ती जे वर्तन करतो त्या वर्तनास, त्या आर्थिक वर्तनास आपण उपभोक्त्याचे वर्तन असे म्हणतो. उपयोगिता ही संकल्पना आपण पाहिलेली आहे आणि या संकल्पनेचे वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहे. वस्तूमध्ये असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची शक्ती किंवा क्षमता, त्याला आपण उपयोगिता असे म्हणतो. या उपयोगितेची वैशिष्ट्य पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं सापेक्ष संकल्पना. अर्थात उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. ती व्यक्तिपरत्वे, स्थलपरत्वे, कालपरत्वे, परिस्थिती परत्वे बदलत जाते, म्हणजे ही बदलणारी संकल्पना आहे. 2 नंबर आपण पाहिलं व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता ही व्यक्तिपरत्वे, व्यक्तिनुसार बदलणारी संकल्पना आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता जाणवते, दुसऱ्या व्यक्तीला त्यामध्ये उपयोगिता जाणवेलच असं नाही, म्हणजे व्यक्तिनिष्ठ आहे. नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. अर्थात उपयोगिता ही नीती अनीती, चांगले वाईट, योग्य अयोग्य या गोष्टींना थारा देत नाही. त्यातून मानवी गरज पूर्ण होते की नाही एवढंच उपयोगितेमध्ये पाहिलं जातं आणि त्यामुळे नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे असं म्हटलेलं आहे. उपयोगिता आणि उपयुक्तता या भिन्न संकल्पना आहेत, यामध्ये फरक आहे. अर्थात वस्तूच्या वापरापासून मानवाचं होणारं कल्याण त्याला आपण उपयुक्तता असे म्हणतो आणि त्या वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची असणारी क्षमता त्याला आपण उपयोगिता म्हणतो. आणि एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर उपयुक्तता असेलच असं नाही. उपयोगिता आणि आनंद या भिन्न संकल्पना आहेत असं आपण पाहिलं. एखाद्या वस्तूच्या वापराने व्यक्तीची किंवा मानवाची गरज पूर्ण होईल, पण त्यातून त्याला आनंद मिळेलच असं नाही. म्हणून या 2 संकल्पना भिन्न आहेत. उपयोगिता आणि समाधान सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना आहेत किंवा फरक आहे यामध्ये. उपयोगिता ही त्या वस्तूमध्ये असणारी क्षमता आहे, तर समाधान हे त्या वस्तूच्या वापराने मिळणाऱ्या जे सुखाची जाणीव जी आहे त्याला आपण समाधान म्हटलेलं आहे. उपयोगिता केवळ तात्विक मापन शक्य आहे, संख्यात्मक किंवा अंकात्मक मापन शक्य नाही. उपयोगिता बहुपर्यायी आहे. उपयोगिता ही बहुपर्यायी आहे असं आपण पाहिलेलं आहे. अर्थात उपयोगितेचं एकाच वेळेला अनेक व्यक्ती काय करू शकतात, त्याचा उपभोग घेऊ शकतात किंवा त्याचं समाधान मिळवू शकतात. म्हणजे उपयोगिता ही एका वेळेला अनेक व्यक्ती किंवा एका वेळेला वेगवेगळ्या कारणांसाठी वस्तूचा वापर होतो, म्हणून त्याला बहुपर्यायी असं म्हटलेलं आहे. उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. अर्थात उपयोगिता जेवढी जास्त, गरज जेवढी जास्त तीव्र, तेवढी मिळणारी उपयोगिता ही जास्त असते. त्यानंतर शेवटची जी वैशिष्ट्य आहे ते आपण पाहिलं. उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. अर्थात एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर आणि तरच व्यक्ती त्या वस्तूचा वापर करते, त्या वस्तूची मागणी करत असते. या ठिकाणी आपण
उपयोगितेच्या अनुषंगाने वैशिष्ट्याचा भाग पाहिलेला आहे. त्याची अगदी थोडक्यामध्ये उजळणी पण आपण केली. पॉईंट्स फक्त मी परत सांगतो. सापेक्ष संकल्पना, त्यानंतर व्यक्तिनिष्ठ संकल्पना, नैतिकदृष्ट्या तटस्थ, उपयोगिता व उपयुक्तता फरक आहे, उपयोगिता आणि आनंद यात फरक आहे, उपयोगिता व समाधान यामध्ये फरक आहे, उपयोगितेचे केवळ तात्मिक वापर शक्य आहे, उपयोगिता बहुपर्यायी आहे, उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते आणि उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. उपयोगितेचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. रूप उपयोगिता किंवा स्वरूप उपयोगिता. वस्तूच्या आकारामध्ये बदल केल्यामुळे उपयोगिता कशी वाढते हे लाकडाच्या ओंडक्याचं उदाहरण घेऊन आपण सांगितलेलं आहे. स्थल उपयोगिता अर्थात एखाद्या वस्तूचं ठिकाण बदलल्यामुळे त्या वस्तूमधील उपयोगिता कशी वाढते हे आपण पाहिलेलं आहे. सेवा उपयोगिता अर्थात वेगवेगळे व्यावसायिक आपल्याला जे सेवा पुरवितात त्या सेवांमध्ये कशी उपयोगिता असते हे आपण पाहिलेलं आहे. ज्ञान उपयोगिता एखाद्या वस्तूच्या वापराचे, वस्तू हाताळण्याचे ज्ञान प्राप्त केल्यामुळे कशी उपयोगिता वाढते हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याचं उदाहरण पण आपण घेतलेलं होतं. स्वामित्व उपयोगिता अर्थात एखाद्या वस्तूचा मालकी हक्क बदलल्यामुळे त्या वस्तूतील उपयोगिता कशी वाढत जाते हे आपण पाहिलेलं होतं. आणि काल उपयोगिता हा जो शेवटचा प्रकार आहे तो पण आपण पाहिलेला होता. एखादी वस्तू काही काळ ठेवल्याने त्या वस्तूतील उपयोगिता कशी वाढत जाते किंवा विशिष्ट कालावधीमध्ये वस्तूमध्ये उपयोगिता असते, याला आपण काल उपयोगिता असं म्हटलेलं आहे. आणि पावसाळ्यामध्ये छत्र्यांमध्ये उपयोगिता असते, उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीममध्ये उपयोगिता असते, हे उदाहरण आपण पाहिलेलं होतं. याचं एक आपण सूत्र तयार केलेलं होतं पाठ होण्याच्या दृष्टीने. रूप, स्थल, काल, ज्ञान, स्वामित्व, सेवा. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या दोन संकल्पनांचा आढावा आपण घेऊया थोडक्यात. अतिशय सविस्तरपणे आपण हे पाहिलेलं आहे. टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी, ज्याला आपण TU आणि MU म्हणतो. TU आणि MU आपण ज्याला म्हणतो ते. यामध्ये एकूण उपयोगिता काय आहे तर उपभोक्त्याने सेवन केलेल्या सर्व नगांपासून मिळणाऱ्या उपयोगितांची बेरीज, त्याला आपण एकूण उपयोगिता असं म्हटलेलं आहे. त्याचं सूत्र आपण पाहिलेलं आहे. एकूण उपयोगिता बरोबर पहिल्या नगाची उपयोगिता अधिक दुसऱ्या नगाची उपयोगिता अधिक तिसऱ्या नगाची उपयोगिता. त्याचं इंग्रजी रूपांतरण आपण पाहिलेलं आहे. एकूण उपयोगिता म्हणजे काय आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय. TU इज इक्वल टू MU1 प्लस MU2 प्लस MU3 डॅश 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 MUN. अर्थात या ठिकाणी MU1 म्हणजे त्या वेळची काय आहे सीमांत उपयोगिता आहे. दुसरं एक सूत्र आपण पाहिलेलं होतं. TU इज इक्वल टू समेशन MU. अर्थात समेशन म्हणजे काय आहे बेरीज आहे. सीमांत उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. आणि सीमांत उपयोगिता काय आहे, मार्जिनल युटिलिटी काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. मार्जिनल युटिलिटी अर्थात एखाद्या वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला आपण सीमांत उपयोगिता असे म्हणतो. किंवा एक जास्तीचा नग, एक वाढीव नग पासून मिळणारी उपयोगिता ही सीमांत उपयोगिता आहे. किंवा त्याला आपण प्रत्येक नगापासूनच्या उपयोगितेला सीमांत उपयोगिता असे म्हणू शकतो, कारण त्या वेळचा तो काय असतो सीमांत नग असतो. त्याचं सूत्र आपण पाहिलेलं होतं. MUN मार्जिनल युटिलिटी ऑफ N इज इक्वल टू टोटल युटिलिटी ऑफ N मायनस टोटल युटिलिटी इंटू ब्रॅकेट N-1. हे उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेतलेलं होतं. आणि एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यातला संबंध आपण तक्त्याच्या सहाय्याने स्पष्ट केलेला होता. ही सीमांत उपयोगिता आहे, ही एकूण उपयोगिता आहे आणि हे त्याचा अतिशय सविस्तरपणे केलेला आपण तक्ता आहे. पहिल्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता 50 आहे, एकूण उपयोगिता पण 50 आहे. दुसऱ्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता 40 आहे, एकूण उपयोगिता 50 अधिक 40 बरोबर 90 झालेली आहे, वगैरे वगैरे आपण हे सगळं पाहिलेलं आहे. त्यानंतर
आपण आकृतीच्या सहाय्याने ह्या दोन संकल्पना स्पष्ट केलेल्या होत्या. आणि या ठिकाणी आपण असं पाहिलेलं होतं की आकृतीमध्ये ओ एक्स अक्षावर काय घेतलेलं आहे तर वस्तूचे नग, ओ वाय अक्षावर काय घेतलेलं आहे तर वस्तूची एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. आणि पहिल्या नगाच्या ठिकाणी इथं दोन्ही उपयोगिता समान असतात. दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता घटत जाते, एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. त्यावेळी ज्यावेळेला सीमांत उपयोगिता 0 असते त्यावेळेस एकूण उपयोगिता सर्वाधिक असते. त्यानंतर जर आणखी न घेतले तर सीमांत उपयोगिता ऋण होते, एकूण उपयोगिता घटू लागते वगैरे वगैरे. सगळं आपण या दोन्हीमध्ये असणारा संबंध हा विषम आहे सगळं पाहिलेलं आहे. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता समान असतात. दुसऱ्या नगापासून एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते, सीमांत उपयोगिता घटत जाते, ऋण होते. त्यानंतर सीमांत उपयोगिता 0 होते, त्यावेळेला एकूण उपयोगिता सर्वाधिक असते. त्याला आपण तृप्ती बिंदू असं म्हटलेलं होतं. पहा, या सिच्युएशनला आपण काय म्हटलेलं होतं? तृप्ती बिंदू असं म्हटलेलं होतं. आणि सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटू लागते, हे पण आपण पाहिलं होतं. आणि दोन्हीतील बदलांचा संबंध विषम आहे असं आपण म्हणालो होतो. जर तुलना विचारलीच तर आपण कशी सांगणार आहोत? व्याख्या, उदाहरण, तक्ता आणि आकृती या आधारे त्याची तुलना करायची आहे. या प्रकरणातला एक महत्त्वाचा भाग आपण पाहिला होता, तो म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. मूळ संकल्पना कुणाची आहे वगैरे सगळं सविस्तर पाहिलेलं आहे, पण अगदी थोडक्यामध्ये मी सांगतो आहे. प्रोफेसर गॉसेन यांची ही मूळ संकल्पना आहे, पण ही संकल्पना विस्तारित करण्याचं श्रेय हे डॉक्टर मार्शल यांना जातं. आणि म्हणून खरं जे श्रेय आहे ही संकल्पना व्यवस्थित मांडण्याचं ते डॉक्टर मार्शल यांना जात असल्यामुळे मार्शल हे या संकल्पनेचे किंवा ह्या सिद्धांताचे जनक आहेत असं आपण म्हणू शकतो. मार्शल यांनी 1890 मध्ये एक ग्रंथ प्रकाशित केला, अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचा, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. आणि त्यामध्ये ही संकल्पना मांडलेली आहे. डॉक्टर मार्शल 1890, अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. मार्शल यांनी जी काही व्याख्या केलेली आहे ती आपण पाहिलेली आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता हे काय होते? घटत जाते. इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ उपलब्ध असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता किंवा समाधान घटत जाते. किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट वस्तूचे एकापाठोपाठ एक या क्रमाने अनेक नग जर सेवन करण्यासाठी दिले तर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता ही कमी कमी मिळत जाते. मानवी गरजा या अमर्यादित आहेत. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाकडे उपलब्ध असणारे पैसा, वेळ, शक्ती हे साधने मात्र मर्यादित आहेत वगैरे वगैरे आपण सगळं पाहिलेलं आहे. आणि किंमत स्थिर असताना किंवा इतर काही बाबी जर स्थिर मानल्या आणि व्यक्तीच्या उपलब्ध असणाऱ्या वस्तूच्या साठ्यामध्ये जर वाढ होत गेली तर त्या व्यक्तीची त्या वस्तूची गरजेची तीव्रता ही कमी कमी होत जाते आणि त्याला मिळणारं समाधान किंवा उपयोगिता घटत जाते. हे आपण तक्त्याच्या सहाय्याने पाहिलेलं होतं. या तक्त्यामध्ये गणेश या व्यक्तीला आपण काय केलं आहे? आंब्याचे नग सेवन करण्यासाठी दिलेले आहेत. आणि पहिल्या नगापासून गणेशला 35 एवढी उपयोगिता मिळते, दुसऱ्या नगापासून त्याला 30 एवढी उपयोगिता मिळते, तिसऱ्या नगापासून त्याला 25 एवढी उपयोगिता मिळते, चौथ्यापासून 20, पाचव्यापासून 15, सहाव्यापासून 10 एवढी उपयोगिता मिळते, सातव्या नगापासून त्याला 5 एवढी उपयोगिता मिळते, आठव्यापासून त्याची उपयोगिता 0 झालेली आहे, तर 9व्या नगाच्या ठिकाणी त्याची उपयोगिता ही मायनस झालेली आहे किंवा ऋण 5 झालेली आहे. तक्त्याचं स्पष्टीकरण आपल्याला करायला लागतं. वरील तक्त्यामध्ये आंब्याचे नग घेण्यात आलेले असून गणेश या व्यक्तीला आंब्याचे नग जे दिलेले आहे त्यापासून मिळणारी उपयोगिता दर्शवण्यात आलेली आहे वगैरे वगैरे. ओ एक्स अक्षावर सीमांत नग आणि ओ वाय अक्षावर आपण सीमांत उपयोगिता घेतलेली आहे.
पहिल्या नगाच्या ठिकाणी किती आहे, तर पहिल्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही हा पहिला नग, त्याच्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता इथं 35 आहे. दुसऱ्या नगाच्या ठिकाणी किती आहे, 30 आहे. तिसऱ्या नगाच्या ठिकाणी किती आहे, 25 आहे. असं आपण काय करायचं आहे, हे दाखवायचं आहे. या पद्धतीनं आपण आकृती काढायची आहे. या ठिकाणी सीमांत उपयोगिता काय झालेली आहे, इथं 8व्या नगाच्या ठिकाणी 0 झालेली आहे. 9वा नग घेतला तर सीमांत उपयोगिता ऋण होते, -5 मिळते. तक्त्याचं आकृतीचं स्पष्टीकरण करून हा सिद्धांत आपण समजून घेतलेला आहे. आपण पुढे जातो आहोत. या सिद्धांताची गृहीतके आपण पाहिलेली होती, ती सुद्धा परत मी अगदी थोडक्यामध्ये सांगतो आहे. पहिलं गृहीतक जे आहे ते आहे विवेकशीलता. उपभोक्ता हा विवेकी असायला पाहिजे, सर्वसामान्य असायला पाहिजे. त्याला चांगलं किंवा योग्य अयोग्य या गोष्टी कळल्या पाहिजेत, त्याला आपण विवेकी म्हणतो. तर उपभोक्ता हा मद्यप्राशन केलेला वेडा चमत्कारिक असता कामा नये, त्याला योग्य अयोग्यतेचा फरक कळला पाहिजे. असा सर्वसामान्य आणि विवेकशील उपभोक्ता असेल तर आणि तरच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू पडतो. दुसरं गृहीतक जे आपण घेतलेलं आहे ते संख्यात्मक मापन, अर्थात उपयोगितेचं अंकामध्ये किंवा संख्येमध्ये मोजमाप करता येतं. वास्तवात परिस्थिती काय आपल्याला माहिती आहे, ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि त्याचं अंकात्मक मोजमाप आपण करू शकत नाही. पण आपल्याला इथं गृहीतक घ्यायचं आहे की गणितीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण संख्यात्मक मोजमाप करता येतं, असं काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. तसं आपण गृहीतक घेतलेलं आहे. तिसरं गृहीतक आपण पाहिलं एकजिन्सीपणा, अर्थात वस्तू अनेक दृष्टीने रंग, रूप, आकार, वजन, चव, वेस्टर्न, आवरण, दर्जा, क्वालिटी काय असेल ते असेल, सर्व दृष्टिकोनातून काय आहे, व्यक्ती वस्तू ही एक समान एकजिन्सी आहे असं आपण पाहिलेलं आहे. हे गृहीतक घेतलेलं आहे. उपभोगामध्ये सातत्य असायला हवे, खंड पडता कामा नये. एखाद्या वस्तूचे सेवन जर सुरू केलं तर त्यामध्ये खंड जर पडला तर वस्तूची उपयोगिता घटणार नाही. म्हणजे वस्तू एका पाठोपाठ एक नग सातत्याने द्यायचे आहे, त्यामध्ये खंड पडता कामा नये, ब्रेक होता कामा नये. वस्तूचा आकार हा योग्य असायला पाहिजे. योग्य आकारमान हे गृहीतक आपण पाहिलेलं आहे. अर्थात योग्य आकारमान म्हणजे काय, तर अत्यंत वस्तू लहान किंवा अत्यंत मोठा आकार असता कामा नये. जसं की कलिंगड आपण पाहिलेलं होतं किंवा तीळ आपण पाहिलेलं होतं. कलिंगड किंवा तीळ यासारख्या वस्तू घेऊन आपल्याला चालणार नाही. तर योग्य आकाराच्या वस्तू घ्यायला हव्यात. स्थिरता, या ठिकाणी स्थिरता हे गृहीतक आपण घेतलं होतं. उपभोक्त्याच्या संदर्भाने त्याचे उत्पन्न, उपभोक्त्याची आवड निवड, त्याची सवय, त्याची पसंती, त्याचा प्राधान्यक्रम, या सर्व बाबी काय आहेत, इथं स्थिर आहेत. या बाबींमध्ये बदल होत नाही असं आपण मांडलेलं आहे. विभाज्यता हे गृहीतक आपण घेतलेलं होतं. अर्थात वस्तू विभाज्य आहेत, वस्तूचं विभाजन करून घेता येतं. वास्तव काय परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे, एक वस्तू विभाज्य नसतात. पण या सिद्धांताच्या गृहीतकामध्ये आपण तसं घेतलेलं आहे की वस्तू काय आहेत, विभाज्य आहेत. वस्तूचं विभाजन करून घेता येतं, त्याचे लहान लहान तुकडे करून घेता येतात वगैरे आपण पाहिलेलं आहे. शेवटचं गृहीतक आपण पाहिलं होतं एकच गरज. व्यक्ती एका वेळेला एकच गरज पूर्ण करते किंवा जी वस्तू तो घेतो आहे त्या वस्तूचा वापर फक्त आणि फक्त एकच गरज पूर्ण करण्यासाठी तो वापरतो असं गृहीतक घेतलेलं आहे. पण वास्तवामध्ये व्यक्ती एका वेळेला एकच गरज पूर्ण करत नसते, अनेक गरजा पूर्ण करते. वैशिष्ट्ये पहा, गृहीतके परत एकदा पहा. विवेकशीलता, संख्यात्मक मापन, एकजिन्सीपणा, उपभोगामधील सातत्य, त्यानंतर योग्य आकारमान, स्थिरता, विभाज्यता आणि एकच गरज. त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद आपण पाहिलेले आहे. हे अपवाद स्पष्ट करत असताना एक गोष्ट आपण आवर्जून या ठिकाणी उल्लेख केलेली होती. जरी काही या ठिकाणी अपवाद सांगितलेले असले, काही तज्ज्ञांनी, टीकाकारांनी, काही लोकांनी जरी काही अपवाद सांगितले असले तरी खऱ्या अर्थाने हे अपवाद नाहीत. या अपवादामध्ये काही तथ्य नाही.
तज्ज्ञांनी या सिद्धांताला अपवाद सांगत असताना त्यांनी काय केलेलं आहे, गृहीतके विचारात घेतलेली नाहीत. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी हा सिद्धांत स्पष्ट करत असताना जी गृहीतकं घेतलेली आहेत त्या गृहीतकांचा त्यांनी विचार केलेला नाही. म्हणजे त्याने कुठल्या ना कुठल्या अपवादामध्ये कुठलं ना कुठलं गृहीतक ते गृहीतक उल्लंघन केलेलं आहे किंवा त्या गृहीतकाचा विचार केलेला नाही, त्या गृहीतकाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून या सिद्धांताला जरी अपवाद सांगितलेले असले तरी त्यामध्ये तथ्य नाही किंवा ते अपवाद काही खरे नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. तर पहिला जो अपवाद त्यांनी सांगितला आहे तो आहे छंद. छंदाच्या बाबत हा नियम लागू पडत नाही किंवा खरा ठरत नाही असं त्यांना वाटतं, त्या तज्ज्ञांना, त्या टीकाकारांना वाटतं. पण डॉक्टर मार्शल यांनी काय केलेलं आहे की हा सिद्धांत स्पष्ट करत असताना त्यांनी जे गृहीतक घेतलेलं आहे, एकजिन्सीपणा, वस्तू जर एकजिन्सी असतील आणि उपभोगामध्ये सातत्य असेल तर त्या छंदिष्ट व्यक्तीला सुद्धा हा नियम लागू पडतो. म्हणजे इथं छंद हा अपवाद सांगत असताना त्या टीकाकारांच्या हे लक्षात आलेलं नाही की अरे एकजिन्सी वस्तू जर दिली तर त्या व्यक्तीची उपयोगिता ही कमी होते, उपभोगामध्ये सातत्य असेल तर त्या व्यक्तीची ती गरज काय होते, कमी होते वगैरे. दुसरं अपवाद जे आहे ते आहे कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्तीच्या बाबत हा नियम लागू पडत नाही किंवा खरा ठरत नाही असं टीकाकारांना वाटतं. पण खरी परिस्थिती काय आहे की या कंजूस व्यक्तीचं स्पष्टीकरण करत असताना त्या तज्ज्ञांना काय केलेलं आहे, इथं त्यांनी विवेकशीलता हे जे गृहीतक आहे ते किंवा व्यक्ती सर्वसामान्य असते हे जे गृहीतक आहे त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा त्या गृहीतकाचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. पुढच्या अपवादाकडे आपण जाऊया. व्यसनी व्यक्तीच्या बाबत किंवा मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीच्या बाबत हा नियम लागू पडत नाही, कारण प्रत्येक ग्लासपासून त्या मद्यपी व्यक्तीची उपयोगिता किंवा त्याचं मिळणारं समाधान, त्याची नशा हे वाढत जाते असं टीकाकारांना वाटतं. पण असं स्पष्टीकरण करत असताना किंवा हा अपवाद सांगत असताना त्यांनी डॉक्टर मार्शल यांनी घेतलेलं विवेकशीलता हे जे गृहीतक आहे, सर्वसामान्य व्यक्ती असली पाहिजे हे जे गृहीतक आहे ते दुर्लक्षित केलेलं आहे किंवा त्याचं उल्लंघन केलेलं आहे, त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कारण व्यसनी व्यक्ती किंवा मद्यप्राशन केलेली व्यक्ती हे सर्वसामान्य राहत नाही, विवेकशील राहत नाही. आपण कुठे लोळतो आहोत, गटारात लोळतो आहोत की घाणीमध्ये लोळतो आहोत हे सुद्धा त्याला कळत नाही. आणि मग त्याची उपयोगिता वाढले की कमी झाले हे त्याला काय कळेल. म्हणून या ठिकाणी व्यसनाच्या अनुषंगाने सुद्धा हे जे गृहीतक किंवा हा जो अपवाद सांगितला आहे त्यामध्ये तथ्य नाही. पुढचं जे अपवाद सांगितला होता टीकाकारांनी तो सत्तेच्या अनुषंगाने, सत्तेच्या बाबत हा नियम लागू पडत नाही किंवा खरा ठरत नाही असं टीकाकारांना वाटतं. पण म्हणजे कसं की एखाद्या व्यक्तीला आपण नगरसेवक झाल्यानंतर नगराध्यक्ष व्हावं वाटतं, त्यानंतर त्याला आमदार व्हावं वाटतं, आमदार झाल्यानंतर त्याला मंत्री व्हावं वाटतं, मंत्री झाल्यानंतर त्याला मुख्यमंत्री व्हावं वाटतं, परत राष्ट्रपती व्हावं वाटतं, पंतप्रधान व्हावं वाटतं. हा जो सत्तेचा असणारा हव्यास आहे, खुर्चीची असणारी ही जी लालसा आहे, ही लालसा आणि हव्यास असणारी व्यक्ती ही काय नसते, विवेकी नसते, सर्वसामान्य नसते, ती अपसामान्य असते. आणि त्यामुळे अशा लालसी व्यक्तीच्या बाबत किंवा अशा हव्यास असणाऱ्या व्यक्तीबाबत हा नियम लागू करण्याची गरज नाही. डॉक्टर मार्शल यांनी विवेकशीलता, व्यक्ती ही विवेकशील असली पाहिजे, सर्वसामान्य असली पाहिजे असं गृहीतक घेतलेलं आहे. या गृहीतकाचं इथं उल्लंघन झालेलं आहे. हे गृहीतक विचारात न घेता सत्ता हा अपवाद टीकाकारांनी मांडलेला आहे. पैशाच्या